आतापर्यंत गुणरत्न सदावर्ते म्हणत होते की जरांगे पाटील मुंबईत येऊ शकत नाहीत, आज महिन्यात बसू शकत नाही. मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, जरांगे पाटील येणार, मुंबईमध्ये आले, बसले आणि आरक्षण घेतल्याशिवाय इथून ते जाणार नाही. कारण काय, डंके की चोट बी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. कारण गुणसदारत्ने नावसुद्धा तुमचं एवढं नाव चांगलं गुणासारखं आयुष्यात जगा. कारण एका समाजाला आरक्षण हे आर्थिक निकषावर मागतोय, कारण 80% समाज हा गरीब आहे आणि आरक्षण त्याचं मागतोय आम्ही. आणि गुणसदारत्ने तुम्ही नेहमी संविधानाचा विषय करता. संविधान आपल्याला असं म्हणतं की प्रत्येक समाजाला त्याला जर आर्थिक इतर परिस्थिती हालाकीची असेल, सामाजिक त्याची शैक्षणिक परिस्थिती हालाकी असेल, तर त्याचा संविधानिक अधिकार आहे तो त्याला मिळाला पाहिजे. आणखीन एक प्रश्न होता, आझाद मैदानाच्या बाहेर जे मराठा आंदोलन करतायत त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? आत्ताच जरांगे पाटलांनी आमचे मुंबईभर पूर्ण स्वयंसेवक आहेत, पाठीमागे बघू शकतो आपले स्वयंसेवक आहेत. पूर्णपणे मुंबईच्या पूर्ण टीमने या संदर्भातलं पूर्ण नियोजन केलेलं आहे. आणि कुठे काय जर छोटा मोठा अनुचित प्रकार झाला तर स्वतः जाताना आता दादानी स्वतः विषय माहिती हातामध्ये घेऊन CSTच्या मध्ये काय तर छोटा मोठा काय कुणी जाणीवपूर्वक केला काय यासाठी बांधव पाठवणे, तो विषय तिथून संपवून टाकला. म्हणजे फक्त आरक्षणासाठी आम्ही तर नाही थांबलो, कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये. आणि कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यानंतर आमचा आरक्षणाचा विषय तो बरकडेल हे आम्हाला सुद्धा माहिती. याच्यासाठी आम्ही 98 मोर्चे शांतीत काढले, संयमाने काढले, कायद्याचा आदर करून काढले, तोही आज तुम्हाला या ठिकाणी दिसतो.